नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो पुसेगावच्या मानाच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि फौजी भेटलेले आहेत. फौजी कुठे लावलाय स्टॉल एक्झॅक्टली? स्टॉल आहे स्टेजच्या पाठीमागं. हां, जी पहिली लाईन आहे गाडी आहे जायची, बैलगाड्या येतात त्या पहिल्या लाईनला मध्यभागी दुकान आहे आपलं. बरं. काय आत्ता काय काम चालू आहे आता? आता ही ग्रेव्हीची तयारी सुरू आहे, मटर पनीरची. किती दिवस पूर्वी आलाय? मला वाटतं 2 परवा दिवशी आले. परवा संध्याकाळी. आणि सर्व म्हणजे सर्व साहित्य वगैरे सगळं परवा झालंय, सेटअप लावायचं चाललंय, बर. तयारी सुरू आहे. मोठं टार्गेट असते तुमचं पुसेगावला दरवेळेस. मोठ्या मैदानात जसं मानाचं मैदान तसं मानाच्याच गोष्टी झाल्या पाहिजेत सगळ्या. बरोबर. सगळ्या लोकांना जसं जरी मोठं मैदान असेल तरी सगळ्यांना चांगल्या प्रकारे जी आपण टेस्ट देतो तीच टेस्ट द्यायचा प्रयत्न करतो आणि तेच चाललंय आता. कसं काय बकासूरचं काय म्हणते नियोजन, काय म्हणते? बकासूरचं नियोजन चांगलं नियोजन आहे. हा हिंद केसरी व्हायचं आपल्याला अजून एकदा, हा हॅट्रिक करायचे, हा त्या हिशोबाने आहे नियोजन. पुसेगावचं मैदान म्हटलं की सलग मला वाटतं 3 वर्ष गुलाल घेतोय बकासूर. त्याविषयी काय सांगेल? तो काय देव आहे, त्याचा आता शब्द राहिले नाहीत हा आणि तो प्रेक्षकांसाठी फक्त पळतोय आता आणि आपल्याला आनंद देतोय. खूप बरं वाटतं. काय पायऱ्याचा अंदाज वगैरे काय आलाय? पहिला टॉपचाच आहे. हा गाडी 100% गुलालामध्ये राहील बर. अशा. आलाय का आता? नाही आता नाही, हा आता निघणाऱ्या पाठी येणार. बरं पाटे येणार पाठी बर. आणि कारण थंडी खूप आहे त्याच्यामुळे हा संध्याकाळी धुवून वगैरे चकाचक बर. पाठी येईल. तर काय अपेक्षा राहतील आता? अपेक्षा गुलालाच्या त्या देवाकडून, हा. बाकी कसल्या अपेक्षा नाहीत. त्यांना सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात. एक छोटीशी इच्छा टेरी त्याच्याकडून आहे, फक्त 2 वेळा 1 नंबरचा मानकरी झाला तर डबल सप्तहिंद केसरी बकासूर. हा मान अजून कोणाला भेटला नाही आणि ही त्याच्याकडून अपेक्षा एवढी छोटीशी आणि तो लवकरच पूर्ण करेल हे त्याचा काय डाऊट नाही. बर चालेल. शुभेच्छा तुम्हाला सुद्धा उद्याच्या मैदानासाठी. आणि नक्कीच मित्रांनो, जस्ट म्हणजे गाड्या ज्या पहिली लाईन आहे तिथंच फौजींचं मोठा बोर्ड आपल्याला पाहायला भेटेलच. फौजी फूड कॉर्नरला नक्की व्हिजिट द्या. धन्यवाद.